नमस्कार बहिणींनो, आज संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक जबरदस्त आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण अनेक दिवसांपासून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, मार्चचा हप्ता कधी येणार. आणि आता याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. काही ठिकाणी तर अशीही चर्चा सुरू आहे की मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्र येऊ शकतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण इथे आपण जाणून घेणार आहोत हप्ता नेमका कधी जमा होणार, कोणाला मिळणार आणि कोणाला थांबावं लागणार, आणि ज्यांना अजून पैसे आले नाहीत त्यांनी काय करावं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगाची ठरणार आहे. मार्च हप्ता आणि GR अपडेट. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मागील आठवड्यात बहुतांश भगिनींच्या खात्यावर जमा झाला आहे. आता मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी सर्वांना प्रतीक्षा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हप्ता वितरित करण्यापूर्वी सरकारला GR काढावा लागतो. अजूनपर्यंत मार्च महिन्यासाठी कोणताही अधिकृत GR आलेला नाही. मात्र सूत्रांनुसार पुढील आठवड्यात म्हणजेच 6 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान पोर्टलवर हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होऊ शकतो. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांची घोषणा होईल आणि मगच प्रत्यक्ष लाभ वितरण सुरू होईल. साधारणतः एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. 2 हप्ते एकत्र मिळणार का? अनेकांचे म्हणणे आहे की मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते 3000 रुपये एकत्र मिळतील. पण सध्याची परिस्थिती पाहता शासन केवळ मार्च महिन्याचा हप्ता वितरित करण्याची तयारी करत असल्याचे दिसत आहे. जर दोन्ही हप्ते एकत्र आले तर ती नक्कीच आनंदाची बातमी असेल. पण सध्या तरी आपण केवळ मार्च महिन्याच्या हप्त्याचीच अपेक्षा ठेवणे योग्य ठरेल. हप्ता न येण्याची कारणे आणि उपाय. आता वळूया महत्त्वाच्या समस्येकडे. ज्यांना जानेवारीचा हप्ता आला पण फेब्रुवारीचा आला नाही, त्यांनी काय करावे? 1. आधार सीडिंग चेक करा. तुमचे आधार बँक खात्याशी लिंक आहे का आणि ते ॲक्टिव्ह आहे का हे तपासा. अनेकदा ते अचानक डिॲक्टिव्हेट होते. 2. बँक स्टेटमेंट तपासा. अनेकदा मोबाईलवर मेसेज येत नाही पण पैसे जमा झालेले असतात, त्यामुळे बँकेत जाऊन एंट्री नक्की करा. 3. वयोमर्यादा. ज्या बहिणींनी 61 वर्ष पूर्ण केली आहेत त्यांना नियमांनुसार पुढील लाभ मिळण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. 4. EKYC समस्या. ज्यांची EKYC अपूर्ण आहे त्यांना मागील 4 महिन्यांचे 6000 रुपये मिळालेले नाहीत. शासनाकडे मुदतवाढीची मागणी केली आहे पण अद्याप पोर्टलवर नवीन ऑप्शन आलेला नाही. यावर अपडेट येताच मी तुम्हाला नक्की कळवेन. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबतची ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच खात्रीशीर आणि लेटेस्ट माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतील सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही